शासनाच्या निधीतून लाखो रुपये खर्चून कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं ओपन जिम सुरू झाल्या। त्याचं राजकीयदृष्ट्या श्रेय घेण्यात आलं, पण हलक्या दर्जाच्या लोखंडातून बनवलेली अनेक साधनं आणि उपकरणं काही दिवसातच मोडून पडली आहेत, तर अनेक ठिकाणी ओपन जिमचं साहित्य गंजून गेलंय। रंकाळा चौपाटी इथल्या शालिनी पॅलेस समोरील उद्यानातील ओपन जिम मधील साहित्याची प्रचंड मोडतोड झाली आहे, तर उद्यानातील लहान मुलांच्या खेळण्याचं साहित्यही खराब झालंय। त्यातून मुलांच्या जीविताला धोका निर्माण झालाय। महापालिकेने ओपन जिम आणि लहान मुलांच्या खेळण्यांची तातडीनं दुरुस्ती करावी ही मागणी सुद्धा दुर्लक्षित आहे। शासनाच्या निधीतून कोल्हापूर महापालिकेने अनेक ठिकाणी ओपन जिम बनवल्या आणि त्याचं काही नेत्यांनी श्रेय सुद्धा घेतलं, पण एखाद्या योजनेसाठी लाखो करोडो रुपये खर्च केल्याचं कागदावर दाखवायचं आणि काही दिवसातच ती योजना बंद पडते, हे कोल्हापुरातील नेहमीचं चित्र आहे। अत्यंत निकृष्ट दर्जाच्या लोखंडी पाईप वापरून ओपन जिमची साधनं आणि उपकरणं बनवली गेली। शिवाय काही बेशिस्त नागरिकांच्या हुल्लडबाजीमुळे ओपन जिममधील साहित्याची पुरती वाट लागली। रंकाळा चौपाटी जवळच्या शालिनी पॅलेस समोरील ओपन जिमची अशीच वाताहत झाली आहे। मुळात व्यायाम साधनं बसवण्यासाठी इथं बनवलेला सिमेंट कॉन्क्रीटचा पाया भक्कम नाही। शिवाय देखभाल दुरुस्तीसाठी कुणीही नसल्यामुळं या व्यायाम साधनांना कुणी वालीच उरलेला नाही। त्यामुळे रंकाळा चौपाटीसह शहरातील बहुसंख्य ओपन जिमची अवस्था दयनीय बनली आहे। रंकाळ्यावरील ओपन जिममधील अनेक व्यायाम साधनांचा आता अक्षरशः खुळखुळा झालाय। काही उपकरणं तुटून उन्मळून पडली, पण तरीही महापालिकेचं लक्ष नाही। कागदोपत्री लाखो रुपये खर्च दाखवून शहरात अनेक ठिकाणी ओपन जिम उभारल्या, त्यातून कुणी किती ढपला पाडला हा भाग बाजूला ठेवला तरी महापालिकेचे प्रकल्प किती बेगडी आणि दर्जाहीन असतात याचं हे एक उदाहरण आहे। 30-32 वर्षापूर्वी जी रंकाळ्याची अवस्था होती ती त्याच्यापेक्षाही बेकार अवस्था आता झालेली आहे। 30-32 वर्षात प्रगती व्हायची असून अधोगती झालेली आहे रंकाळ्याची। आपल्या त्या रंकाळ्यावरती ही खेळणी बसवलीत, व्यायामाची उपकरणं बसवलीत, पण ही दर्जाहीन बसवली नाहीत। त्यानंतर अगदी 6 महिन्यात वर्षभरातच मोडकळीत झालीत। ते मेंटेनन्स करायला पाहता मेंटेनन्स करायला तयार नाही। कॉर्पोरेशनला किती आयुक्त आले, किती नगरसेवक आले, किती बॉडी येऊन गेल्या, सगळ्यांना किती लोकांना सांगितलं तर सगळं आहे तसं आहे। जे ते आपलं फक्त आपलंच बघतंय। कोल्हापूरचा अंबाई टँक आता उन्हाळ्याचा सीझन सुरू आहे। अंबाई टँकचा इतका इन्कम असतो, रंकाळ्यापासून 4-5 किलोमीटरची मुलं सुद्धा येतात, शिवाजीपेठेत येतात, मंगळपेठेत येतात, पण आता सध्या बंद आहे अंबाई टँक। त्यामुळे पूर्ण उत्पन्नही घटलेलं आहे। पण हा आता नवीन आयुक्त आलेले असतील किंवा आता नवीन बॉडी आले असेल, त्यांना आमचं म्हणणं आहे की बाबा आता रंकाळ्याकडे लक्ष द्या। दुसरीकडे रंकाळा चौपाटी उद्यानातील लहान मुलांची खेळणी सुद्धा मोडकळीला आली आहेत। घसरगुंडीचा पत्रा फाटल्यानं लहान मुलांना अनेक वेळा इजा झाली आहे, तर झोपाळ्याचे खांबही गंजले आहेत। अन्य साधनं सुद्धा मोडकळीस आल्यानं लहान मुलांचा जीव धोक्यात असतो। आम्ही इथं सगळी मुलं खेळायला येतो, पण इथं सगळी मोठी खेळणी असून आमचा पाय अडकतो। आम्ही नुसतं आमच्या मम्मी बरोबर बसून इथं खेळून जातो। आम्हाला इथं खेळता एवढं पण येत नाही। इथे सगळी मोठी खेळणी असतात। महापालिकेचं नवं लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात आलंय। शिवाय डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या रूपानं एक संवेदनशील आयुक्त महापालिकेला मिळाले आहेत। त्यामुळे शहरातील सर्वच ओपन जिममधील साधनं आणि लहान मुलांच्या खेळण्यांची देखभाल दुरुस्ती होईल अशी अपेक्षा आहे। त्याहीपेक्षा महापालिकेचा पैसा योग्य ठिकाणी खर्च होतोय ना, कामं दर्जेदार होतायत ना, यावर नूतन आयुक्तांनी कटाक्षानं लक्ष ठेवणं गरजेचं आहे। बी न्यूजसाठी कॅमेरामन सुनील ठाणेकर सह विजय कुंभार।